बीड जिल्ह्यात झालेल्या चारा छावणी घोटाळ्यासंबंधी चौकशीचे आदेश दिलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी। अण्णा हजारेंनी चारा छावण्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती। आष्टी तालुक्यातील हा घोटाळा असून 25 मे 2016 रोजी या चारा छावणीमध्ये 10,000 जनावरं कमी आढळली होती। परळीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ही माहिती उघड झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून छावणीचं अनुदान थांबवण्याचे आदेश दिले। चारा छावण्यांच्या अनियमिततेबाबत सामाजिक कार्यकर्ते अजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून बीडची मागे ओळख होती, मात्र हल्ली दुष्काळ आणि चारा छावण्यांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख झाली होती। आणि या चारा छावण्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार, मोठी अनियमितता पुढे आलेली आहे। सध्या अजित देशमुख आहेत ज्यांनी थेट मुख्यमंत्र्यांपाशी या सगळ्या भ्रष्टाचाराची तक्रार केली। देशमुख साहेब, कशा पद्धतीचा हा घोटाळा आहे, काय सांगा? बीड जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे यावर्षी जनावरांच्या छावण्या मोठ्या प्रमाणात झाल्या। 275च्या जवळपास छावण्या चालल्या आणि 2.25 लाख जनावरे या छावण्यांमध्ये होती। मात्र तक्रारी झाल्यानंतर एक 15 दिवसात 12 दिवसाच्या कालावधीमध्ये जवळपास 25,000 जनावरं कमी झाली आणि यातून भ्रष्ट कारभार समोर येतो आहे। जनावरांची संख्या अचानक तक्रारीनंतर क्रॉस चेकिंग जी झाली त्यानंतर कमी का झाली हा मोठा चर्चेचा विषय झालेला आहे। आणि भ्रष्ट कारभारामुळं वाढवून दाखवलेली संख्या ही क्रॉस चेकिंगमध्ये उघडी पडू नये म्हणून जनावरं आपोआप घरी नेलेली आहे। 2.25 लाख जनावरं या वर्षी जनावरांच्या छावणीत होती। दुसरा मुद्दा असा की 10 फेब्रुवारी 2016 रोजी शासनाने चारा छावण्या बंद करण्याचे आदेश दिले आणि 17 तारखेला पुन्हा चालू करण्याचे आदेश दिले। परंतु दरम्यानच्या काळात 7 दिवसामध्ये जवळपास 60 कोटी रुपये हे चारा छावणीवर खर्च करण्यात आलेले आहे। बंद करण्याचे आदेश असताना त्या तपासले गेलेल्या नाहीत आणि तपासलेले नसताना आणि बंद करण्याचे आदेश असतानाही ही 60 कोटी रुपये का कुणाच्या गळ्यात घशात घातले हे समजायला मार्ग नाही। या संदर्भात शेतकऱ्यांकडून आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या की जनावरांची संख्या अचानकपणे चारा छावणीवर कमी दाखवत आहे। शेतकऱ्यांची अशाही तक्रारी होते की आम्हाला चारा दिला जात नाही, वेळेवर पेंट दिली जात नाही। मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल या सगळ्या प्रकरणाची घेतलेली, या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी होणार आहे। चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं हा येणारा काळच ठरवेल। कॅमेरामन ऋषिकेश घोडकेसह मी उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।